second function, that is log x, plus log x into d by dx of x. First function as it is, derivative of second, plus second function as it is, derivative of first. That is equal to x into log x derivative 1 by x plus log x into x derivative 1. That is equal to x legs cancel, that is 1 plus log x, that is f dash of x equal to आपल्याला व्हॅल्यू भेटली, that is f dash of x equal to आपण काय म्हणले 1 plus log x. आता f dash of x equal to भेटलं मुलांनो, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू नुसार आपण इथं लिहिलं, that is f of x into log x, first function as it is derivative of second plus second function as it is derivative of first. या फॉर्म मध्ये आपण मांडलं. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे किंवा आपण काय सांगितलंय मॅक्सिमम मिनिमम पहिल्यांदा f डॅश ऑफ x काढायचा आहे, नंतर f डबल डॅश ऑफ x फाइंड आउट करायचा आहे. मग हे इथे f डॅश ऑफ x ला इक्वेशन 1 म्हटलं आणि ह्या गिवन इक्वेशनलाच आपल्याला काय करायचं मुलांना अगेन डिफरन्शिएट करायचं आहे. मग इथं अजून म्हटलं दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Then d by dx of f dash of x, that is d by dx of 1 plus log x, 1 plus log x, that is equal to, that is f double dash of x, double dash म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, इथं 1 आहे, इथं आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला d by dx of 1 plus d by dx of log x, that is equal to constant है, constant का derivative 0 plus log x derivative 1 by x. Then f double dash of x equal to 1 by x, that is equal to f double dash of x equal to 1 by x. इक्वेशन नंबर 2. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 पहिलं काम काय करायचं आपल्याला घेऊन म्हणजे की बाबा f dash of x आणि f double dash of x पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. f dash of x equal to जी व्हॅल्यू येते त्याला इक्वेशन 1 म्हणायचं आहे. f डबल डॅश ऑफ x इक्वल टू आपल्याला इक्वेशन काय म्हणायचं त्याला 2 म्हणायचं. म्हणून आपल्याला दोन इक्वेशन आपण पहिल्यांदा फाइंड आउट करतो. नीट पहा, अजून एकदा हे रिपीट करतोय. f of x इक्वल टू x into log x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, that is f of x d by dx of f of x equal to d by dx of x into log x. दोन फंक्शन गुणाकारामध्ये आहेत म्हणजे प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. First function as it is derivative of second plus second function as it is derivative of first. That is x log x derivative 1 by x plus log x derivative 1. Then x legs cancel 1 plus log x, then f dash of x equal to 1 plus log x. Then again differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Again, ह्या given equation 1 लाच आपण काय म्हटलं differentiate with respect to x. Then d by dx of f dash of x equal to d by dx of 1 plus log x. That is d by dx of 1 plus d by dx of log x. That is log x भेटलं. That is 1 चा derivative 0 plus log x derivative 1 by x. That is f double dash of x equal to 1 by x. That is equation number 2. आता आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण बघितलंय मॅक्सिमम फंक्शन मिनिमम फंक्शन दोन्ही कंडिशन फंक्शनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करताना मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपल्याला कंडिशन घ्यायला सांगितली होती f डॅश ऑफ x इक्वल टू काय म्हटलं होतं 0. मग आता f डॅश ऑफ x इक्वल टू 0 म्हटल्यानंतर इथं f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू टाकली. काय होतं f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 1 प्लस log x इक्वल टू 0. Then आता 1 plus log x equal to 0 आहे, प्लस 1 आहे इकडे गेलं -1, then log x equal to -1. आता इथं महत्त्वाचं आहे log x equal to -1 आलाय. मग आपल्याला ह्या log x equal to -1 आहे, परंतु आपल्याला एक माहिती की बाबा log मध्ये सुद्धा that is log of e equal to 1 असतं. ही कंडिशन आपल्याला माहिती आहे. log of e equal to 1, that is equal to log of x equal to minus. बघा log of e ची व्हॅल्यू 1 असते का मायनस ला मायनस आहे, फक्त ह्या 1 च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार दॅट इज log of e. नीट बघा मुलांनो काय सांगतोय log of x equal to -1 आहे, हा मायनस ला मायनस आहे, त्या log of e equal to 1 असते. म्हणजे 1 equal to आपण काय घेऊ शकतो व्हॅल्यू log of e व्हॅल्यू घेऊ शकतो. log of x equal to -log of e. मग आता इथं आपल्याला लक्षात द्यायचं काय बाबा log of x equal to आपल्याला एक कंडिशन माहिती आहे त्या घातांक
तुम्ही काय होता लॉग ऑफ ए रेज टू एक्स असेल तर एक्स इंटू लॉग ऑफ ए किंवा एक्स इंटू लॉग ऑफ ए असेल एक्स इंटू लॉग ऑफ ए असेल तर एक्स इकडे जातो दॅट इज लॉग ऑफ ए रेज टू एक्स या फॉर्ममध्ये आपण टर्म मांडतो लॉग ऑफ ए रेज टू एक्स असेल तर एक्स इंटू लॉग ऑफ ए एक्स बघा लॉग ऑफ ए रेज टू एक्स असेल तर आपण एक्स इंटू लॉग ऑफ ए या फॉर्ममध्ये मांडतो किंवा एक्स इंटू लॉग ऑफ ए असेल तर आपण लॉग ऑफ ए रेज टू एक्स या फॉर्ममध्ये तसं इथं काय आहे इथं काही नाही फंक्शन म्हणजे काय असतो मायनस होत असतो तो इकडच्या बाजूला यायचा कसा येणार लॉग ऑफ ई रेज टू मायनस 1 इथला कोएफिशियंट इकडच्या बाजूला आला इथला कोएफिशियंट आहे इकडच्या बाजूला आला ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्या कशावरून एक्स इंटू लॉग ऑफ ए त्याला कसं लिहितो लॉग ऑफ ए रेज टू एक्स इथं काही नाही म्हणजे किती असतो 1 असतो तो 1 आपण इकडच्या बाजूला घेतला देन आता आपण या पुढे जायचं आहे दॅट इज इक्वल टू दिस इम्प्लाइज दॅट log of x equal to हा याचा घातांक that is log of हा e raised to minus 1 आहे त्याला आपण असं लिहिलं 1 upon e raised to e 1 upon e त्याला मांडणी केली e raised to minus 1 आहे त्याचा घातांक निगेटिव्हचा पॉझिटिव्ह मध्ये आणायचा म्हणून log of 1 upon e इथं कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला भेटलं x equal to काय भेटलं 1 by e x ची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटली 1 by e आपल्याला x ची व्हॅल्यू एकच व्हॅल्यू x ची भेटली आहे जी x ची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये पुटअप करायची f डबल डॅश मध्ये पुटअप करायची f डबल डॅश मध्ये व्हॅल्यू पुटअप करून त्यानुसार तो ग्रेटर दॅन 0 येतो का लेस दॅन 0 येतो हे पाहून आपल्याला काय लक्ष द्यायचं मिनिमम व्हॅल्यू अँड मॅक्सिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू अँड मॅक्सिमम व्हॅल्यू या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत मिनिमम व्हॅल्यू काय आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय या गोष्टी आपल्याला क्लिअरिफिकेशन करणं गरजेचं आहे देन मग आपण इक्वेशन 2 लिहिलं f डबल डॅश ऑफ x इक्वल टू आपल्याला काय 1 बाय बघा f डबल डॅश ऑफ x इक्वल टू 1 बाय x आता x ची व्हॅल्यू पुटअप केली x इक्वल टू 1 बाय e x च्या ठिकाणी व्हॅल्यू दिली f डबल डॅश ऑफ 1 बाय e इक्वल टू 1 अपॉन 1 बाय e देन f डबल डॅश ऑफ 1 बाय e इक्वल टू याचा रेसिप्रोकल 1 into e by 1 then f double dash of 1 by e that is equal to e कसं आहे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे म्हणजे e पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ असा झाला की बाबा f डबल डॅश ऑफ 1 by e कसा आहे शून्यापेक्षा मोठा आहे ते शून्यापेक्षा कसा आहे मोठा आहे लक्षात ठेवा f डबल डॅश ऑफ 1 by e ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे नीट पाहून f डॅश ऑफ x इक्वल टू आपण 0 म्हटलं होतं f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 1 प्लस log x इक्वल टू 0 log x इक्वल टू प्लस 1 च्या इकडे आलं नंतर काय होतं -1 होतं पण -1 आहे पण आपल्याला माहिती आहे मुलांना काय बाबा log e ची व्हॅल्यू 1 आहे log x इक्वल टू -1 ची व्हॅल्यू log ऑफ e आहे then log of x इक्वल टू याचा घातांक आहे log of e raised to -1 आहे then log of e raised to -1 आहे then log of x इक्वल टू याचा घातांक log of 1 by e आहे log of 1 by e आहे that is log of x इक्वल टू log of 1 by e आहे कंपॅरिझन केलं x इक्वल टू 1 by e आहे जी x इक्वल टू 1 by e आली आहे ही व्हॅल्यू आपण काय ठेवली f डबल डॅश ऑफ x सेकंड जो डेरिव्हेटिव्ह आपण टाकला त्याच्यात लिहिली दॅट इज f डबल डॅश ऑफ x इक्वल टू 1 by x आहे ह्या x च्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केली x च्या ठिकाणी व्हॅल्यू 1 by e देन f डबल डॅश ऑफ 1 by e इक्वल टू 1 अपॉन 1 by e आहे देन f डबल डॅश ऑफ 1 by e आहे याचा रेसिप्रोकल 1 into e by 1 आहे e by 1 आहे दॅट इज f डबल डॅश ऑफ 1 by e इक्वल टू e आहे e कसा आहे पॉझिटिव्ह आहे दॅट इज f डबल डॅश ऑफ e इक्वल f डबल डॅश ऑफ 1 by e इज ग्रेटर दॅन 0 आहे मग मुलांनो आपल्याला लक्षात यायला पाहिजे जर बाबा ग्रेटर दॅन 0 असेल तर ते आपल्याला f डबल डॅश ऑफ 1 by e ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची मिनिमम कारण शून्यापेक्षा जास्त असेल तर व्हॅल्यू मिनिमम आणि शून्यापेक्षा लहान असेल तर व्हॅल्यू मॅक्सिमम म्हणजे आपल्याला त्यानुसार आपल्याला इथं व्हॅल्यू फाइंड आउट करायची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला जे दिलेलं गिव्हन इक्वेशन आहे
ते आपल्याला ते गिव्हन इक्वेशन आपल्याला घ्यावं लागेल. त्या गिव्हन इक्वेशनमध्ये ही x इक्वल टू 1/e ही व्हॅल्यू पुटअप करायची आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होणार आहे. लक्षात घ्या मुलांनो. चला आपण पुढे जाऊया. पहा मुलांनो, बघा मी काय म्हटलं, जी x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला x इक्वल टू 1/e ही व्हॅल्यू भेटली आहे. x इक्वल टू 1/e आहे, सॉरी, x इक्वल टू 1/e, f of x इक्वल टू x into log of x. ह्या गिव्हन फंक्शनमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे. का तर जी व्हॅल्यू आली आहे तर आपण त्याच्यातून काय केलं की मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करताना जे पण दिलेलं गिव्हन इक्वेशन असतं त्याच्यामध्येच आपल्याला ती व्हॅल्यू पुटअप करायची असते. म्हणून x इक्वल टू 1/e ही व्हॅल्यू x च्या ठिकाणी ठेवली, f of 1/e x च्या ठिकाणी ठेवली, 1/e log of 1/e, 1/e log of 1/e, that is 1/e. आता इथला घातांक आहे, ह्याचा काही नाही घातांक, म्हणजे किती असतो, 1 असतो. हा घातांक वर घेतला तर e रेज टू काय झाला, -1 झाला. हा 1 आहे, वर गेला e रेज टू -1. मग हा घातांक काय केला, घातांक आपला नियमानुसार जो आहे तो बाबा log of e raised to x असेल तर x into log of e या फॉर्म मध्ये मांडता येत आहे. त्यात log of e raised to x आहे. That is 1/e -1 into log of e. But log of e आहे, log of e आहे, त्या log of e ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय बाबा, log of e ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे log of e ची व्हॅल्यू 1 आहे तर -1/e into log of e आहे. त्या log of e ची व्हॅल्यू 1 ठेवली. That is f of 1/e equal to -1/e. That is लास्टला आपण असं म्हणणार the minimum value at x equal to 1/e is -1/e, is -1/e. असं लक्षात घ्यायचं आपल्याला. नीट लक्षात ठेवा. मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करताना दिलेलं गिव्हन फंक्शन असेल त्याचा पहिल्यांदा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x काढायचा, दुसरा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा, f डबल डॅश ऑफ x काढायचा, थर्ड काय करायचा, f डॅश ऑफ x इक्वल टू 0 कन्सिडर करायचं. f डॅश ऑफ x इक्वल टू 0 कन्सिडर, त्याच्यावरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट होणार. ती x ची जी व्हॅल्यू आली आहे, 1 आली असेल तर 1 ठेवून, 1 आली आहे किंवा 2 आले, जे पण व्हॅल्यू येतात त्या दोन्ही व्हॅल्यू f डबल डॅश ऑफ मध्ये पुटअप करायचं. मग f डबल डॅश ऑफ x मध्ये पुटअप केल्यानंतर ते ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे त्याच्यानुसार आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू लक्षात येते. जर आपल्याला त्या व्हॅल्यू भेटल्या, मग जर ग्रेटर दॅन 0 असेल, 0 पेक्षा मोठी असेल तर मिनिमम व्हॅल्यू आणि 0 पेक्षा लहान असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू. मग इथं आपण 0 पेक्षा मोठं आहे त्याच्यानुसार मिनिमम व्हॅल्यू x इक्वल टू 1/e ही व्हॅल्यू दिलेल्या फंक्शन मध्ये पुटअप करायचं. दिलेलं फंक्शन जो ओरिजिनल फंक्शन आपल्याला f of x इक्वल टू दिलेलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला पुटअप करायचं. f of x इक्वल टू x into log of x त्याच्यामध्ये पुटअप केलं की x इक्वल टू व्हॅल्यू 1/e log of 1/e ही व्हॅल्यू पुटअप करून त्याचं लास्टचे आन्सर जी येत आहे ती आपल्याला आन्सर म्हणजे काय असतंय, त्या गिव्हन फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू असते. म्हणून आपण काय म्हटलं लक्षात घ्या, द मिनिमम व्हॅल्यू at x equal to 1/e is -1/e, is -1/e. लक्षात घ्या. किंवा द मिनिमम व्हॅल्यू -1/e at x equal to 1/e असंही तुम्हाला म्हणू शकतात. म्हणजे या गोष्टी तुमच्या लक्षात घ्यायच्या आणि त्याच्यानुसारच आपल्याला पुढे जायचं. ओके.